नमस्कार मंडळी, आज आपण गाईच्या चिकापासून खरवस तयार करणार आहोत. तर मी इथे गाईचं चीक 2 ठिकाणी समप्रमाणात वाटून घेतलं आहे. त्यात आता मी घालणार आहे 1 कप गाईचंच दूध, जे मी रूम टेम्परेचरवर थंड करून घेतलं आहे. आता यामध्ये एका ह्याच्यात मी घालणार आहे साखर आणि एका ह्याच्यात मी घालणार आहे गूळ. आपण आज दोन्ही पद्धतीने खरवस करून पाहणार आहोत. थोडीशी जायफळ पूड दोन्ही ठिकाणी आणि आता घालूया मस्त केसर. केसराच्या छान काड्या अशा घातल्या की केसराचा फ्लेवरसुद्धा छान येतो आणि कलरसुद्धा छान येतो. अशा प्रकारे दोन्ही चांगलं विरघळून घ्यायचं, साखर आणि गूळ. एका कुकरमध्ये हे दोन्ही भांडे ठेवून आपण छानपैकी वाफ काढूया. 20 मिनटं शिट्टी लावायची नाही. कुकर त्या भांड्यावरती झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही. आणि वरतून झाकण बंद करून गॅस फुल करायचा आणि शिट्टी लावायची नाही. नंतर 20 मिनटानंतर आपण चेक करूयात. तर हे खरवस असं सुरीला चिटकत नाही, याचा अर्थ हे तयार झालं आहे. बघू शकता तुम्ही किती छान आणि सॉफ्ट स्पंजी